एव्हरीवन, वेलकम बॅक टू माही लाईफस्टाईल ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करते मी सकाळी म्हणजे आज आहे बुधवार आणि आता वाजले आहेत मॉर्निंगचे 7. आज लवकरच झोप उघडली. तर कामं तर अर्धी झाली होती. मग भाजी बनवत होती तेव्हा विचार केला की 10 वाजतापर्यंत काय करणार. तर म्हटलं चला आपल्याकडे फोन तर आहेच, तर ब्लॉगची क्लिप्स घेतल्या पाहिजे, ब्लॉग बनवला पाहिजे म्हणून. तर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या आजचं दिवसभराचा जो रुटीन असते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे घरपासूनच्या ऑफिसपर्यंतचाही रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आहो गेले आहेत आंघोळीला आणि त्यांच्या फरमाईशीनुसार आज भेंडीची भाजी आणि घीचे पराठे पाहिजे होते. तर भाजी तर शिजत आहे, पटकन घीचे पराठे बनवून देते त्यांना. तर आजचा जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघाल आणि तुम्ही नवीन असाल तर पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब कराल, बेल आयकॉनला नक्की प्रेस कराल. बेल आयकॉनला यासाठी प्रेस करा की माझे जेही ब्लॉग येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तर चला मी तुम्हाला सर्वात आधी दाखवते आमच्या घरासमोरचा व्ह्यू. तर ही आहेत मी लावून ठेवलेली झाडे. मला झाडं लावणं खूप जास्त आवडते. हा झाड तर पूर्ण हेच होऊन गेलेला आहे. चौक आमच्या घरापासून जवळच आहे आणि चला मी तुम्हाला आता दाखवते काय बनवलं. ओ ओ ओ ओ ओ भेंडीची भाजी झाली आहे. भेंडीची भाजी आणि हा आहे आमच्या किचन समोरील व्ह्यू. कोणाला भेंडीच्या भाजीमध्ये मॅगी मसाला टाकलेला आवडते, मला तर खूप आवडते. आणि इकडे मळून ठेवलेलं आहे मी पीठ आणि आता मला औषधी घ्यायची आहे. तर मी त्यासाठी पाणी गरम करून घेते. आणि ही माझी औषधी आणि ही नीतूची औषधी. चला आज बघू फ्रीजमध्ये काही स्पेशल आहे का. नाही, काल मी मोठ भिजून ठेवले होते आणि आणखी हे आमची दवाई आता तर अर्धी पण नाही संपलेली आहे. तर आता त्यांना वेळ होत आहे, तर चला मी पटकन त्यांना बनवून देते घीचे पराठे आणि त्यानंतर मग भेटते तुम्हाला. तर इथे सकाळी नीतूने आंघोळ करून ज्योत लावून सकाळची विनंती केली आणि आमच्या घरचा तो नियमच आहे की सकाळी आंघोळ केल्यानंतर बाबांना ज्योत लावून विनंती करावी लागते. आम्ही कुठेही बाहेर जात असलो किंवा काही तर आम्हाला बाबाला प्रणाम करून घराबाहेर पडावं लागतं. तर यांची इथे जोपर्यंत पूजा होते तोपर्यंत मी यांच्यासाठी पटकन नाश्ता बनवून घेते आणि इकडे मी यांच्यासाठी पटकन भाजी बनवून घेतली. त्यानंतर मी यांना पराठे बनवून देत होती कारण आज माझ्या नवऱ्याची हौस होते की मला भेंडीची भाजी आणि तूप लावून पराठे बनवून देवा म्हणून. पराठ्याचा नवरा 2 बालट्या मला वरती नेऊन देत आहे कपडे वाळू घालायसाठी. कारण आम्ही मागच्या साईडनं राहतो आणि वरती जायसाठी फिरून समोरून जाऊन वरती जावं लागते. तर चला मी तुम्हाला दाखवते की किती दुरून जावं लागते आणि तेवढ्या भारी बालट्या माझ्याने काही वरतं नेणं होत नाही. बाय लड्डू. हां म्हणजे मी इकडं हायवेवरून हायवेच्या समोरून जा लागते. किती दूर आहे हायवे पा. फिरून इकडून एवढ्या दुरून तेवढ्या दूर जावं लागतं. आमचं घर आहे मागच्या साईडला आहे. एवढं फिरून जावं लागतं आणि तेवढ्या भारी बालट्या 2 एवढं फिरून इकडे समोर आणणं माझ्याने होत नाही, दम निघून जाते. 3ऱ्या मजलीसारखंच आहे मग सगळ्यात वरती. समोर साईडला इकडे शॉप आहे आणि मागच्या साईडला आमची रूम आहे आणि आता किती जवळ आहे. हा आहे अमरावती हायवे. हे आहे आमचे कपडे. आता पटपट वाळू घालतो आणि ऑफिसमध्ये जायची तयारी करायची आहे.
इसको कपड़े डालने नहीं आते हैं, पता नहीं कहाँ से आके कपड़े डालने है। तो मेरे जीजा से काम करा रही है। देखो इधर ये जीजा काम कर रहा है। ये देखो 2-2 बकेट कपड़े धोई है आज। देखो कपड़े डाल रहे सूखने के लिए। ये भाई लोग का काम होता है, आदमी लोग कर रहे। यहाँ नाश्ता नहीं खिला, ये नाश्ता नहीं खिला सकते जो मुझे वो कपड़े सुखाए डाल बोलते पहले। घी से पराठे बोले बनते। हालत होणार आज भाऊजीची एका दिवसातच। ये कामचोर काम करने बोलती है लोगों को, खुद काम करती है। ये देखो कपडे सुकू डाले बोलती सब। तर इथं झाली आहे मी ऑफिसला जायला रेडी आणि आता वाजले 8:45, 10:13 माझी बस असते। बस स्टॉप जवळ आहे म्हणून मी 3 मिनिटं अगोदर निघते, म्हणजे 10:10 आणि माझ्या नवऱ्याने काहीतरी आणलेलं आहे सँडल। हे 2 बॉक्स कोणासाठी आहे? 2 बॉक्स कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे का? पॅरेगॉन आणि ते मी झाली आहे रेडी आणि आता म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर मी थोडं बहुत नाश्ता करूनच जाते। तर आता मी करते थोडा नाश्ता। आणि ह्या माणसाला तुम्ही ओळखता का? ओळखत असाल तर कमेंटमध्ये सांगा। तर इथे मी छानपैकी स्कार्फ वगैरे बांधला, नाश्ता करून घेतला आणि मी निघाले ऑफिसला जायला। तर जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या घरापासून बस स्टॉप काही जास्त दूर आहे नाही, तर बस यायला 2 ते 3 मिनटं बाकी असतात तेव्हा मी घरून निघते। आणि आज मी बॅग दुसरी घेतली आहे कारण आज मी टिफिन घेऊन गेले नाही। त्यानंतर इथे मी बसची वाट बघत बसले, नंतर बस आली, बसमध्ये बसले। माझी फ्रेंड होती, मी तिला म्हटलं तुला ब्लॉगमध्ये घेऊ का, पण ती नाही बोलली। आणि आज तर बस पूर्णपणे खाली होती, नाहीतर जी ही बस येते ती पूर्ण भरलेली असते। तर आता आले मी ऑफिसमध्ये आणि चला मी तुम्हाला दाखवते माझं ऑफिस। तर सरांचं कॅबिन दाखवते सर्वात आधी। हे आहे आमच्या सरांचं कॅबिन आणि आज मी तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवणार आहे। ही आहे ज्योत आणि ह्या ज्योतमध्ये थोड्या वेळाने एक फूल बनेल। तर ते फूल बनेल ते मी तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये। तर मी इथे ऑफिसमध्ये आली होती। ऑफिसमध्ये आल्यानंतर ही जी बॉटल आहे ती बॉटलभर पाणी मी पिऊन घेते, कारण मग 2-3 तासाची फुरसत। आणि ते काही डॉक्युमेंट्स होते ते मी व्यवस्थित लावून ठेवलेले होते। आणि आमचं जे ऑफिस आहे ते डेव्हलपर्सचं आहे, ते तर तुम्हाला माहीतच असेल मागचा बॅकग्राऊंड बघून। त्यानंतर कस्टमरला कॉलिंग करायची होती, कॉलिंग करून घेतली। तर आता कॉलिंग संपली आणि आत्ता याच्यानंतर जास्त काही काम राहत नाही। कस्टमर आले तर तेव्हाच त्यांना एंट्री करून स्लिप बनवून पासबुकमध्ये एंट्री करून वगैरे द्यावं लागतं, नाहीतर मग तेवढं काही काम राहत नाही। तर जी ऑफिसमध्ये ज्योत लागली होती मी तुम्हाला दाखवलं होतं, त्यामध्ये फूल बनते म्हणून, कारण ते जेव्हापासून लागली होती तेव्हापासून, म्हणजे जेव्हा लावली होती तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं आणि तेव्हापासून मीही बघितलं नाही। तर चला आता जाऊन बघू खरंच फूल बनलं आहे का म्हणून। हो बघू शकता, खरंच इथे फूल बनलेलं होतं। काही वेळेस तर खूप मोठ्या पाकळ्यासुद्धा बनतात इथे। माझ्याकडे खूप साऱ्या फोटोजसुद्धा आहेत तिथल्या। आता मी जात आहे दालचा खायला, कारण मला दालच्याची आठवण आली आता म्हणून। आमच्या ऑफिसच्या बाजूलाच त्यांचं शॉप आहे, चला तुम्हाला पण घेऊन चलते। आणि सिमरनच्या इकडे जेवण सुरू आहे। आय गॉट टू निकाल ऑफिसमध्ये येते तरी पण हिस्लॉपच्या आय कार्ड घालून येते। दालचा द्या ना, ठीकच।
तर मी आली दादाच्या शॉपमध्ये आणि दादाच्या शॉपचं नाव आहे हाऊस ऑफ दालचा. जसं शॉपचं नाव आहे तशीच त्यांच्या शॉपमधल्या दालच्याची टेस्ट आहे. मी तर दररोजच आल्यासारखी येते, तुम्हीसुद्धा येऊन बघाल. माझ्या ऑफिसपासून खूप जवळ त्यांची शॉप आहे आणि पोलीस स्टेशनच्या अपोजिट. खूप छान असे टेस्ट आहे, तुम्हीसुद्धा एकदा येऊन बघाल. आता आमच्या ऑफिसची लाईन गेली आहे आणि आता 5:30 वाजले. व्लॉगही आजचा खूप मोठा झाला, करीबन 12 मिनटाचा तर झालाच असेल, कारण मॉर्निंगपासून ऑफिसपर्यंत आणि दादाच्या शॉपमध्ये गेली होती. त्यांनी पण थोडी क्लिप घेऊन दिली मला व्हिडिओची, मीच घेऊन मागितले होते. मला एक त्यांच्या शॉपमधला ब्लॉग बनवायचा होता, कारण त्यांच्या शॉपमधली टेस्ट जी आहे ती खूप छान आहे. मला असं वाटते माझ्या फॅमिलीमधल्या काही लोकांनी त्यांच्या शॉपच्या दालच्याची टेस्ट केली आहे आणि माझ्या नवऱ्याला तर त्यांच्या शॉपचा दालचा खूप आवडते. मी त्यांना रेसिपीही एकदा मागितली होती, घरी ट्राय करून बघितलं, पण त्यांच्यासारखं मला चव नाही बनवता आली. म्हणजे त्यांच्यासारखं ते जसं बनवतात तसं मला नाही बनवता आलं. तर चला, जास्त वेळ न गमावता मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. लवकरच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.